आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी हा फलोत्पादन जिल्हा असल्याने या ठिकाणी अंबानींचा कोणताही प्रकल्प स्वीकारला जाणार नाही असा निर्धार पावस पूर्णगड गावखडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे या पूर्णगड येथे येऊ घातलेल्या अंबानींच्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात लोकांनी एल्गार सुरू केला आहे। बंदर प्रकल्पाच्या वेळी आम्ही तिथे गेलो होतो मंत्रालयात, तर त्यांनी चक्क सांगितलं इतकं जे सगळं संशोधन होत होतं तेव्हा तुमचे लोकप्रतिनिधी झोपले होते का? त्यांनी तुम्हाला माहिती द्यायला हवी, ती तुम्हाला दिली का नाही? त्यानंतर हा जिल्हा फलोत्पादन म्हणून जाहीर झाला, त्या बेस खाली हा प्रकल्प आता थोडा बहुत गुंडाळलेला आहे, परंतु तो गेलेला नाही। ही इथून जी लाईन म्हणजे नापता जिथून दाभोळमधून जो गॅस प्रकल्प निघणार आहे तो थेट राजापूरला जाणार आहे। गॅस लाईन या रोड ह्या किनाऱ्यावर ही जाणार आहे। आज त्यांचे मोठे मोठे प्रकल्पाचे पुस्तक आहेत, ठीक आहे, तुम्ही बारगळणार कोट्यावधी त्या लोकांनी संशोधनासाठी खर्च केलेला आहे, ते फुकट जाणार नाही। तसं आपलंही इथे होत असेल तर हा पहिला विचार आपल्याला केला पाहिजे। जर आपल्याला पुढे टाकायचं असेल पाऊल तर सगळ्यांनी एक मताने आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आर्थिक तरतूद आपल्याला करणं गरजेचं आहे। आता नका करू, परंतु आपल्याला 15-20 दिवसांनी ह्याविषयी विचार करावा लागेल। फक्त आता आपला विरोध हा दाखवायचा आहे आणि म्हणून सगळ्यांचा एक ऊर्जा सह्या घेऊन आपण त्या प्रकल्पाला फक्त विरोध म्हणून दाखवूया। बाकी मग जे जे आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या आपल्याला कायदेदृष्ट्या आपल्याला जे जे काही करायचे ठराव ते आपण करूया। जसं ग्रामपंचायत पहिली आली, स्वायत्त संस्था गावाची आहे, गावाला माहिती पाहिजे की आपल्या गावामध्ये प्रकल्प आलेला आहे, येतोय की आलेला आहे। मग त्यानंतर लोकांच्या भूमिका काय, लोकांचा कानूसा काय, याविषयी आपण चर्चा करणं गरजेचं आहे। कारण हल्लीचे प्रकल्प कसं आहे की ते स्वतः वीज निर्माण करतात, स्वतः रोड निर्माण करतात, स्वतः वीज निर्माण करतात, त्यामुळे ते लोक या दुय्यम समजतात आपल्या ग्रामपंचायतीला। जसं फिनोलेक्स करते, ते काही मान देत नाहीत, फक्त तुम्हाला किती पैसे पाहिजे ते विचारतात। पण ही परिस्थिती मात करायची असेल तर आपण ग्रामस्थांनी ठाम झालं पाहिजे आणि गावागावातून जेवढ्या ग्रामपंचायतीमध्ये आहे, ग्रामपंचायत आहे, आणखी ज्या संस्था आहेत, NGO आहेत आपल्याकडे, त्यांनाही आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही पण याच्यामध्ये सहभाग घ्या आणि त्यानंतर सर्व मिळून जेव्हा आपण हे करू तेव्हा ह्याच्यातलं एक्सपर्ट बोलवू, फायदे तोटे काय, संशोधन काय, तुम्हाला फायदा काय होणार, नुकसान काय होणार आहे ते आपल्याला कळेल। तर त्या आता पहिला विरोध का करायचा असेल आपल्याला ते एक सह्याचं निवेदन आपण देऊन पटकन पहिला कलेक्टर ऑफिसला देऊन टाकूया की या गोष्टीला विरोध आहे। आपला पहिला क्लेम राहिला महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड येथे अदानी समूहाचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी बाहेर आल्याने या भागातील ग्रामस्थ एकवटले असून त्यांनी आता कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान 2 दिवसांपूर्वी पूर्णगड, मेवरी, पावस, गावखडी, मावळंगे परिसरातील ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि विरोध दर्शवला आहे। पुढे आपल्याला गाव म्हणजे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक फॅमिलीमध्ये हा मेसेज पोहोचला पाहिजे, ती आपण आता तरतूद केली पाहिजे। आणि तशा पद्धतीने आपण ह्याला विरोध म्हणजे आता विरोध आपण केल्याच्या नंतर ह्याच्यातला भरपूर पुढे काही येणार आहे, सरकारकडून विरोध येणार आहे, आम्हाला विरोध त्यांचा येणार आहे। हा प्रकल्प आपण समर्थन द्यायचं की विरोध महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथील लोकांच्या डोक्यावर अणुऊर्जा प्रकल्प मारण्याचा निर्णय झालेला आहे। कोकणात विनाशकारी प्रकल्प नको ही कोकणवासियांची पहिल्यापासूनची भूमिका आहे, परंतु असे असतानाही पूर्णगड येथे अंबानींचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे, याबाबत नुकताच करार झाला आहे असे समजते। या अनुषंगाने येथील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एक मीटिंग घेतली असून याबाबत लवकरच संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच सर्वपक्षीय लोकांना एकत्र घेऊन या प्रकल्पाला विरोध करण्याचं ठरवण्यात आलंय। कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाला विरोध करायचा, हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही असा निर्णय यावेळी करण्यात आला। याबाबत आता लवकर संघर्ष समितीचा स्थापन करून याबाबत मोठ्या प्रमाणावर बैठका घेतल्या जाणार असल्याचं किरण तोडणकर यांनी सांगितलंय। या बैठकीला किरण तोडणकर, गावकर, गावखडी, शशिकांत महादेव मेवरी, सरपंच ओंकार अभ्यंकर, संतोष कुर्तडकर मेवरी, मंगेश महोदय मेवरी, विनोद साळुंखे पावस, अभिजित डोंगरे पावस, विजयकुमार शिंदे कुर्धे, अमृत पोकडे कुर्धे, अनवर पेजे गावखडी,
टेयबभाई दरवेश गावखडी, सौ सुहासिनी धानबा पूर्णगड सरपंच, सौ नम्रता बिरजे मावळंगे सरपंच, उदयनराज भाटकर गावखडी, रामचंद्र आंबरकर माजी सरपंच, गावडे आंबेरी उपस्थित होते. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.